काय नेमकं सगळं वातावरण आहे याबाबत आणखी सविस्तर आपण तपशील जाणून घेऊया। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। सीमा, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आत्ताच या ठिकाणी भोसले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचलेत। अत्यंत दुःखद असं सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। काय आणखी कोण कोण मान्यवर या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत, काय सगळं हे वातावरण आहे? घरी जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून आपल्याला त्यांच्या मित्र परिवारातल्या सदस्यांची मोठी गर्दी सध्या आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। सर्वात आधी आशाताई भोसले यांना मानवंदना देण्यात आली, त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ठेवून त्यांना शेवटची अखेरची सलामी देण्यात आली आणि त्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली। आपण सध्या एक दृश्य पाहतोय, सचिन तेंडुलकर या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांनी आशाताई भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। सोबतच मंत्री आशुष शेलार सुद्धा कालपासूनच या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांसोबत पाहायला मिळत आहे। तर 12 वाजता सहकुटुंब उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी येणार आहेत, सोबतच राज ठाकरे देखील येणार असल्याची माहिती मिळते। त्याचसोबत मंत्री, आमदार आणि मुंबईतले जे महत्वाचे राजकीय नेते आहेत, मुंबईतले प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी आशाताई भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील। सोबतच दिग्गज जे कलाकार आहेत, बॉलिवूडमधले जे दिग्गज कलाकार आहेत त्यांची ठिकाणी होण्याची शक्यता आहे। ते लोक बॉलिवूडमधले जे स्टार आहेत ते देखील या ठिकाणी येतील। सोबत म्युझिक इंडस्ट्री मधले जे लोक आहेत, जे गायक आहेत, ज्यांनी सुरुवातीपासूनच आशाताई भोसले यांच्या सोबत काम केलेलं आहे, त्यांची सुद्धा गर्दी आपल्याला कालपासूनच पाहायला मिळते आणि आता अंतिम दर्शनासाठी त्यांची सुद्धा येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। सगळेजण या ठिकाणी आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून आशाताई भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। जेव्हापासून म्हणजे कालपासून जेव्हा बातमी आली तेव्हापासून जे कुटुंबीय आहेत ते अतिशय भावूक आहे, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रत्येक जण त्यांना जाऊन जेव्हा भेटतो तेव्हा सगळेजण म्हणजे आपल्याला भावूक आणि खरं तर रडताना या ठिकाणी दिसत आहेत। या व्हिज्युअलच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकाही व्यक्तीला आतमध्ये म्हणजे संशयास्पद व्यक्ती आतमध्ये येऊ नये याची संपूर्ण काळजी घेतली जाते, कारण VIP मुवमेंट आहे। अगदी घेतली जाते। साधारण 2 वाजेपर्यंत आशाताई भोसले यांचं पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। म्हणजे साधारण 2 ते 2:30च्या दरम्यान अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि 4 वाजता शासकीय इतमामावर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील। अगदी एका महत्त्वाच्या दृश्यांकडे सीमा, अशा संपर्कात रहा। सुप्रिया सुळे देखील आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी आता आलेल्या आहेत आणि अत्यंत भावूक असं सगळं वातावरण खरं तर हे झालेलं आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं सचिन तेंडुलकर, खरं तर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांचे। अगदी मुलासारखं त्या नेहमी सचिनला म्हणायच्या की साधेपणानं त्या इतक्या प्रभावित होत्या सचिनच्या आणि मुलाप्रमाणे त्यांना मानायच्या। असेच प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींबरोबर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे असे सगळे संबंध होते आणि म्हणूनच आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आता उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे भोसले कुटुंबियांची भेट घेतात, सांत्वनपर ही भेट। आशिष शेलारही या ठिकाणी उपस्थित असलेले आपण पाहतोय। अनेकांशी खरं तर अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आशाताईंनी नेहमीच जपलेले आपण अनेकदा विविध प्रसंगात पण पाहिलं। काही वेळापूर्वी तब्बू देखील या ठिकाणी, अभिनेत्री तब्बू आली होती आणि कालच तब्बूने एक अत्यंत भावूक अशी पोस्ट शेअर केलेली होती आणि आजारपणातून आशाताई लवकर बऱ्या होतील अशी अपेक्षा तब्बूनं व्यक्त केलेली होती। मात्र अनेकांना अजूनही खरं तर हा धक्का सहन होत नाहीये आणि आशाताईंची एक खास आठवण देखील तब्बूनं काल जागवली होती, ती म्हणजे एक गिटार तिच्या वाढदिवसानिमित्त आशाताईंनी भेट दिलेली होती, त्यामुळे तब्बू भारावून गेली होती आणि त्याचा फोटो तिने शेअर केलेला होता। अशा प्रकारे विविध मान्यवर आशाताईंबरोबर असलेले आपले जिव्हाळ्याचे सगळे संबंध, आठवणी या सगळ्या जपताना आणि त्या आठवणींना उजाळा देताना आपण पाहतोय। आज शिवाजी पार्कवर संध्याकाळी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत।